भोर तालुक्यामध्ये घोंगोली नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये एक सबस्टेशनचा एक इश्यू होता, ज्याच्यासाठी रविवारी एक मोठं आंदोलन भोर तालुक्यात घोंगोली गावात झालं होतं. आणि त्याच्यासाठी सगळेच गावकरी, म्हणजे त्यात कुठलाही पक्ष नाही, आम्ही भोरकर म्हणून सगळे जे भोर तालुक्यावर प्रेम करणारे सगळे लोक, असे आम्ही सर्व पक्षीय लोक माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. सविस्तर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा बसायचं आमचं ठरलंय. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कधी बोलवतील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही चर्चेला बसणार आहोत. या प्रकल्पावर आक्षेप घेण्याची नेमकी कोणती कोणती कारणं आहेत, कुठले कुठले मुद्दे आज मांडले गेले? दोन चार, एक लँड ॲक्विजिशनचा आहे. लोकांना भीती आहे की शेती करता येणार नाही आणि भोर तालुक्यामधले अनेक गावं बाधित होतील. त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून कलेक्टरांनाही आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी की या सगळ्याचा एक रिपोर्ट त्यांनी तयार करावा. आमची अपेक्षा आहे पुढच्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आम्हाला एक महत्त्वाची या निमित्तानं गोष्ट आढळली की सत्ताधारी पक्षातलेच आमदार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आंदोलन करत होते. नेमकं काय त्यांच्या ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, कारण का संग्रामदादा थोपटे आज भारतीय जनता पक्षात आहेत. स्थानिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत. तिथे स्थानिक जे लोक आंदोलन करणारे आहेत तेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या विरोधात आम्ही विरोधक आहोतच. त्याच्यामुळे हा एक जरा गमतीशीर प्रश्न आहे. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की संग्रामदादा असतील किंवा अजित पवार गटाचे लोक असतील, हे सगळे यावेळेस आमच्याबरोबर उभे राहिले, याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. आणि सर्वसामान्य मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्याच्या बाजूनी सरकारच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट हे उभे राहिलेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. कारण का शेवटी राजकारण चालू राहतं, राजकारण इलेक्शनला घेऊ, पण शेवटी जेव्हा मूलभूत प्रश्न येतात तेव्हा इतका संवेदनशीलपणा आज संग्रामदादा असतील किंवा अजित पवार गटाचे त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे मी मनापासून आभार मानते. जसा आवाज त्यांचा रस्त्यावर होता आंदोलनाच्या दरम्यान, तेवढाच आवाज या बैठकीमध्ये होता का? नाही, त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवार गटाच्या आमदारांना विचारावं लागेल. कारण का आंदोलनात ते काही नव्हते, पण त्यांचे काही पदाधिकारी होते. पण आज मीटिंगला ते उपस्थित होते आणि एक सविस्तर चर्चा झाली त्या सगळ्यांची. त्याच्यामुळे बघूया आता माननीय मुख्यमंत्री काय रिपोर्ट देतात. विजय वडेट्टीवारांनी स्टेटमेंट केलंय, त्याबद्दल काय सांगा? ते म्हणतात की तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, अर्थात त्यांनी त्यानंतर कुठेतरी सारवासारव सुद्धा केली. त्या स्टेटमेंटबद्दल काय सांगा? नावधानाने तुमचं नाव घेतलं गेलं असं ते म्हणतात. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत. आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. 3 आठवड्यांपूर्वी पवारांची जी सून आहे त्यांनी गुंगी गुडिया म्हटलं होतं काँग्रेसने, आणि आज पवारांच्या लेकीच्या सर्टिफिकेटचा मुद्दा ते काढतायत. जाणीवपूर्वक महिला ज्या आहेत त्यांना टार्गेट काँग्रेस करताय, हे दुर्दैवी वाटतं का तुम्हाला? माझ्यावर जी टीका झाली ती का मी महिला म्हणून वगैरे काही बघत नाही माझ्याबद्दल, कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याला काही जेंडर नसतो. आम्ही पुरुष आणि महिला सगळ्यांची सेवा करण्यासाठी मला मतदान झालेलं आहे आणि जेवढ्या महिलांनी मतदान केलं तेवढ्या पुरुषांनीही मला मतदान केलं. आणि एक लोकप्रतिनिधीला माझ्या बाबतीत तरी, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते, प्लीज आय रिपीट, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते की मी स्वतःला एक महिला खासदार म्हणून बघत नाही, मी स्वतःला एक खासदार म्हणून बघते. कारण का माझा जेंडर नाही, माझ्यावर एक जबाबदारी आज महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने टाकलेली आहे आणि ती निष्ठेने पूर्ण करायचा प्रयत्न मी करते. आणि जो काही खोटा आरोप माझ्यावर झाला त्याच्यावर स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाकडून आलंय, तर मला हा विषय वाढवायचा नाही. एमआयडीसी बाबत काय चर्चा झाली का या बैठकीमध्ये? कारण खूप चाकण एमआयडीसी बाबत जो काय मुद्दा नाही, हा फक्त भोर तालुक्याच्या भोंगोली गावाच्या सीमितच आजची चर्चा होती. काल चाकणवर चर्चा झाली. एक मिनिट, वन ॲट अ टाइम यार.
काय नेमकं त्यांची चुकतं आहे? तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहे का? मी काय बोलणार नाही कुणाशी, कारण का तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्राच्या काँग्रेसनं आणि राज्याच्या काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण वारंवार आता पुन्हा एकदा सर्टिफिकेट संदर्भात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे अचानक त्यांना का आठवाव्यात, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता नाही, मी 2 लोकांसाठी विचार करत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. दुसरी गोष्ट, तुम्ही वायबीच्या प्रेसमध्ये तुम्ही उल्लेख केला होता मागे की वारंवार काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला प्रश्नाच्या चौकटीत उभं करतं आणि अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकत्र नाही अशी परिस्थिती निर्माण होती किंवा असं दृश्य दिसून येतं. डेटाच आहे ना, हा काय माझा आरोप नाही काँग्रेस पक्षावर. महाराष्ट्राच्या काँग्रेसचा डेटाच ते सांगतोय. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, त्याच्यामुळे मला वेगळं काय सांगायची मला गरज वाटत नाही. नाही, मला एकटीला नाही, काल सगळ्या खासदारांना बोलवलं होतं आणि आज त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचा फॉलोअपची मीटिंग होती. हे थांबण्यात आहे विचारले मराठी कशासाठी? नाही काल नाही, काल काँग्रेसचेच सगळे आमदार खासदार आले होते ना. मेजॉरिटी काल काँग्रेसच्याच खासदारांची होती. आम्ही सगळेच काल महाविकास आघाडी म्हणून आलो होतो. एमपीएससी प्रकार मतदार गोंजारी याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमात तुम्ही प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळं आम्ही मंदार गोंजारी आणि कुठलाही जो पत्रकार आहे तो जर पारदर्शकपणे संसद चौकटीत म्हणजे या देशाच्या नियम कायद्याच्या चौकटीत राहून जर रिपोर्टिंग करत असेल आणि संविधानाच्या चौकटीत, तर आम्ही ताकदीने त्या पत्रकाराच्या मागे कालही उभं, आजही आहे आणि उद्याही राहू. आम्ही सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे, पत्रकारांनी त्यांचं काम हे केलंच पाहिजे. अरे कधीतरी नातंच आमचं तसं असतं, त्यांनी कधी आमच्यावर प्रेम करायचं, कधी आमच्यावर टीका करायची. हा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे, त्याच्यामुळे दिल खोल के तुम्ही टीका करा आमच्यावर, आमचं काही म्हणणं नाही, पण ही केलीच पाहिजे म्हणजे आमच्यावरही जरा चेक राहतो. त्यामुळे कुठल्याही पत्रकारावर जर अशा चुकीच्या केसेस असतील तर आम्ही ताकदीने त्या पत्रकाराबरोबर उभं राहू आणि हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. त्याच्यामुळे मंदार गोंजारींच्या मागे वैयक्तिक सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने उभा राहील. एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये सुनील गाडवे नामक व्यक्तीचे फोटो मुख्यमंत्र्यांसोबत समोर आले, त्यानंतर भाजपवर आरोप करण्यात आले. आज भाजपनं सुनील गाडवे यांचेच फोटो शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचे जे होते ते व्हायरल केले. त्यांचा असा आता प्रश्न आहे की यामध्ये आता राष्ट्रवादीचा सुद्धा समावेश आहे का, असं त्यांनी विचारलं. नाही बघा, लोकशाही आहे, आम्हाला जशी बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद ठेवायची असते. मूलभूत प्रश्न फोटो कुणाचा कुणाबरोबर आहे हा नाहीच आहे. आजकाल कुणाचेही फोटो कुठेही निघतात, सगळ्यांच्या हातात कॅमेरा आहे, आम्ही सगळे पब्लिक लाईफमध्ये असतो, सगळ्यांचे फोटो सगळ्यांबरोबर येतात, त्याच्यात गैर काय. पण मला प्रश्न मूलभूत आहे की आज सत्तेमध्ये कोण आहे ह्याला महत्व आहे आणि कुणाच्या काळामध्ये हे सगळे पेपर फुटी वारंवार होते हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामुळे नुसते फोटो दाखवून प्रश्न सुटत नाही हो, आणि हा तुतू मेमेचा विषयच नाहीये. आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तो हलकेमध्ये घेणं हे अयोग्य आहे. आणि त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की नुसत्या प्रेस कॉन्फरन्स तुमच्या स्पोक्सपर्सनला देऊ नका, प्रश्नातून मार्ग काढा. काहीतरी ह्या पेपर फुटायचे कसे थांबतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही लोकशाही आहे, कोणी काय करायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कई मुख्यमंत्री से आप आज ने मुलाकात की है, किस विषय को लेकर बातचीत हुई बताएं? मेरे निर्वाचन क्षेत्र से जहां मैं लोक प्रतिनिधि और सांसद हूं, वहां एक प्रोजेक्ट है भोर तालुका जो उसमें, वहां भोंगोली नाव का एक गांव है, वहां एक आंदोलन रविवार को हुआ था, उसका फॉलोअप करने के लिए हम सब आए थे. नेपाल में जो त्रासदी हुई ताई, इससे आप सब अवगत हैं. महाराष्ट्र की भी कई जो है पर्यटक फंसे हुए हैं, क्या कुछ बातचीत चल रही है? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स से हम लगातार बात कर रहे हैं, महाराष्ट्र सरकार भी बात कर रही है. तो मेरे ख्याल से इस मामले में ज्यादा से ज्यादा जो भी कोई भारतीय वहां फंसे हैं, हमारे सबके लोग हैं वो भारतीय ही, और उनकी सुरक्षितता ये हमारी जिम्मेदारी है और हम सब ने मिलकर प्रयत्न करना चाहिए कि वो जल्द से जल्द आए. पेपर लीक को लेकर केंद्रीय स्तर पर एक कानून बनता है, उसके तुरंत बाद ही महाराष्ट्र में एमपीएससी ड्रग इंस्पेक्टर का पेपर लीक होता है. आरोप ये किया जा रहा है कि जिस तरीके से कार्रवाई की जानी चाहिए उस तरीके से पुलिस कार्रवाई करते हुए नहीं दिखाई दे रही है. मेरे ख्याल से ये बच्चों के करियर का सवाल है, और कोई जो केंद्र की सरकार है या महाराष्ट्र की सरकार है ये बहुत हल्के से ये इशू ले रही है. मेरे ख्याल से अगर इसमें
कोई निर्णय ठोस न हो और ये रुक नहीं पाए तो हम सबको रास्ते पे उतर के आंदोलन करना एक पड़ेगा। सवाल ये है समय रैना को लेकर कि महाराष्ट्र पुलिस समन भेजती है और सम्मान करती है, समन से सम्मान तक का ये जो सफर है समय रैना का, आपको किस तरीके से देखती है? जो पुलिस समन भेजती है और वही उसी राज्य के मुख्यमंत्री सम्मान करते हैं। महाराष्ट्र की पुलिस एक बहुत अच्छी और उम्दा पुलिस है, लेकिन उसके पीछे की जो अदृश्य शक्ति है, ये जो इश्यू है वो पुलिस का नहीं है, वो उसके पीछे वाली अदृश्य शक्ति का है। थैंक यू। एक मराठीत राहिलं, मराठीत नेपाळ राहिलेलं आहे. अभी गणेशोत्सव पर आने की तैयारी शुरू है, बरेल में हो या तो फिर चिंचपोकली में हो, कम्युनिटी टेंशन बढ़ते नजर आ रहे हैं। जिस तरीके से इस वजह से मेरे ख्याल से ये बहुत अच्छा एक फेस्टिवल होता है, हम सब बड़ी खुशी खुशी से उसको मनाते हैं। मेरी सबको विनती है और महाराष्ट्र सरकार को विनती है कि आप सबको आह्वान करें कि हम साथ मिलजुल के, आज देख रहे हैं देश के सामने भ्रष्टाचार हो, महंगाई हो, इसमें सब फंसे हुए, तो इस माहौल में ये जो भी सेलिब्रेशंस हो वो खुशी खुशी और प्यार से और आदर से हो। नेपाळमध्ये जो पूर आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक भारतीय पर्यटक, महाराष्ट्रातले पण अनेक पर्यटक जे ते अडकलेले आहेत, त्यांचा काही पत्ता लागत नाही, काही अडकले, काहींचा पत्ता लागत नाहीये. या संदर्भात शासनानं काय करणं अपेक्षित नाही, मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय, आम्ही सगळेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. जी काय नावं माहिती आमच्याकडे सगळ्यांकडे येते ती आम्ही सगळेच वारंवार त्यांना पाठवतोय. आपला सगळ्यांचाच प्रयत्न, हा काही राजकीय विषय नाही, पण आपण सगळ्यांनीच मिळून जास्तीत जास्त लोक परत कसे सुरक्षित आणि लवकर आणता येतील ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. दादांची मागच्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेससोबतची जवळीकता जी आहे ती वाढवून दिसते. एकीकडे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्यावर टीका करते, तर दुसरीकडे एक महत्त्वाचे आमदार हे काँग्रेससोबत सातत्याने निवडून जाताना आपल्याला दिसतात. पण काँग्रेसचे संबंधच, काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये गेल्या 12 वर्षात सगळ्यात जास्त मी डिफेंड केलंय. मग माझी जवळीक तुम्हाला का नाही दिसत? तुम्हाला सिलेक्टिव्ह ॲम्निशिया व्हायला लागला भारतीय जनता पक्षासारखा. ताई मुंबईमध्ये गणेशोत्सव आनंदानं साजरा केला जातो, मात्र काल रात्री आपण बघतो की धार्मिक तेढ जी आहे ती निर्माण झालेली बघायला मिळाली. काय कुणाच सांगाल? माझी हात जोडून सगळ्यांनाच विनंती आहे की हा एक महत्वाचा, प्रत्येक सण हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो, त्याचा मान सन्मान आपण केला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी, ज्या टिळकांनी हा कशासाठी आणला, आपल्या ऐक्यासाठी आणला, त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांचा मान सन्मान करून प्रेमाने, आदराने आपण लोकमान्यांसाठी त्यांनी दिलेल्या संस्कारात हा साजरा करावा, एवढीच विनम्र विनंती करते. एफडीए की कार्रवाई की गाज अब त्योहारों पर भी पड़ने वाली है। गणपति मंडलों को सर्टिफिकेट देना होगा कि किस प्रकार का प्रसाद वो बनाने वाले हैं। आपने इसका स्वागत करना चाहिए. हाइजीन तो सबसे अच्छी, अपने बच्चों के लिए अच्छी है, अपने सब हमारे घर के सीनियर सिटीजन सब जाते हैं, इनमें बच्चे जाते हैं, तो अच्छा है ना, सबके लिए अच्छा हो रहा है. सबकी जब पब्लिक किचन साफ हो रहे हैं तो हम सबने उसका स्वागत करना चाहिए. थैंक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.